मित्रांनो, आज मी खूपच आनंदी आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नाही असं मला वाटतं। कारण जवळपास 10 ते 15 हजार ज्येष्ठ नागरिक जमा झाले, स्वखर्चाने आले, स्वतःच्या मागण्यासाठी स्वतःहून आले। याचा अर्थच असा आहे, शासनाने आता अधिवेशन चालू आहे, अजून एक दिवस अधिवेशन आहे 20 तारखेपर्यंत। तर शासनाला मी नम्र विनंती करू इच्छितो, ह्या सगळ्या महामेळाव्याच्या योजनेच्या पाठीमागचा आमचा अर्थ शासनाने समजून घ्यावा। इथे जे कोणी आलेले आहेत ते कुठल्याही महामंत्र्याला सुद्धा येत नाहीत, एवढी गर्दी झालेली आहे। आणावं लागलं नाही, स्वतःहून आले। याचा अर्थच असा आहे, हे गरीब आहेत, गरजवंत आहेत, वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा आणि दिव्यांग। आता नवीन व्याख्येप्रमाणे हे सगळे यांची दृष्टी कमी झालेली आहे, आंधळे झालेले आहेत, कोणी लंगडे आहेत, बहिरे आहेत, काठीचा आधार घेऊन इथे आलेले आहेत। केवळ शासन आमच्यासाठी काही करेल का ह्या आशेपोटी इथे आलेले आहेत। तर शासनाला नम्र विनंती आहे की या पहिल्याच अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये, त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना किंवा ज्येष्ठ नागरिक आजोबा आजी योजना आणावी आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरसकट नको, माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्यसारख्या श्रीमंत डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, शिक्षक किंवा कुठल्याही उद्योगपतींनी 100 वर्ष जरी जगला तरी त्याला 5 पैसे देऊ नका, पण या गरीब जनतेसाठी तुम्ही द्या। मायबाप योजना, गरीब ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणि गरीब ज्येष्ठ आजोबा आजी योजनेअंतर्गत यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर 5,000 रुपये किमान भरण्याची योजना करा। दुसरी गोष्ट, आम्ही देशाच्या निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे। हे मंत्रिमंडळ आमच्यामुळं आहे। आम्ही जर तरुण नसतो त्या काळामध्ये तर हे जन्माला आले असते का? त्यांनी लक्षात घ्यावं। त्यांनाही आई वडील आहेत, त्यांनाही आजोबा आजी आहेत, त्यांनी याचा विचार करावा आणि ह्या योजना आणाव्यात। आणि किमान 5,000, आम्हाला गरिबी दाखवू नका। तुम्ही न मागता तुम्ही ज्येष्ठ लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना देऊ शकता, तर लाडके मायबाप योजना का देऊ शकत नाही? लाडके मायबाप योजना म्हणून आम्हाला किमान 5,000 रुपये, आधार कार्ड आणि आमचं ओळखपत्र याच्यावर आधारित धरून द्या। आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज लागू नये, एवढीच आम्हाला तुमच्या विनंती करतो। आणि आमच्यापैकी एक महिला आणि एक पुरुष विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर घ्या, तरच आम्ही समाधानी आनंदाने राहू आणि उर्वरित आमचं आयुष्य समाधानानं आनंदानं जगू। आमच्या खात्यावर 5,000 रुपये जर पडू लागले तर आमची सुनबाई म्हणेल, बाबा चहा घेता का, आई चहा घेता का? आमचा मुलगासुद्धा म्हणेल, बाबा तुमचं काही दुखलं का, तुमचा हा चेहरा सुकलेला आहे, तुम्ही जेवण करता का, चहा घेता का? एवढी आमची मागणी आहे, अत्यंत तुटपुंजी आहे। नम्र विनंती आहे शासनाला की त्यांनी ताबडतोब घ्यावं, अन्यथा आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय गत्यंतर नाही। आम्ही वाट पाहू, 1-1.5-2 महिने अजून वाट पाहू शासनाच्या निर्णयाची, अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, त्यांच्या प्रतिनिधीच्या समोर आम्हाला परवानगी नाही दिली तरी आम्ही मिळेल तिथे त्या जागेवर बसू आणि आमरण उपोषण करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। कारण ही मागणी माझी नाही, माझ्या ह्या गरीब मायबाप जनतेची आहे आणि म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढं सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक। नांदेड नगरीमध्ये हा झालेला भव्य दिव्य मेळावा अप्रतिम, खरोखर वाखाणण्यासारखा। पंढरपूरमध्ये जशी दिंडी येते अशा पद्धतीने आम्ही ही दिंडी पाहिली नांदेडकरांची, खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। आम्हा ज्येष्ठांना, पुण्यावरून आलेले सर्व प्रतिनिधी, मुंबईवरून आलेले प्रतिनिधी, आम्हाला एवढा मनापासून मोठा आनंद झालेला आहे की विचारण्यासारखी गोष्ट नाही। असा भव्य दिव्य मेळावा आपण कायम
वर्षातून 2दा भरवावा की जेणेकरून आम्हाला इथे येता येईल, तुमचे प्रश्न समजून घेता येतील आणि ते प्रश्न सरकार दरबारी मांडता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शक्तीचा. तर फेस्कॉम ही संघटना गेली 44 वर्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, निरामय, आरोग्यमय आणि सन्मानाने जगासाठी काम करतं. आमचे 14 प्रादेशिक विभाग आहेत, परंतु आज उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाने हा जो महामेळावा घेतलेला आहे, या ठिकाणी उपस्थिती जर पाहिली तर सकाळी 10 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत हे ज्येष्ठ नागरिक विशेषतः ग्रामीण भागातले शेवटपर्यंत बसून होते, जागचे हल्लेले नाहीत. आणि आज महाराष्ट्रामध्ये 6000 ज्येष्ठ नागरिक संघ असताना उत्तर मराठवाडा हा एकमेव असा प्रादेशिक भाग आहे की आज जवळजवळ 1200 ज्येष्ठ नागरिक संघ या उत्तर मराठवाडा प्रादेशिक भागाचे आहेत. आणि हे सगळं श्रेय जे आहे ते हंसराज वैद्य, त्यांची सगळी टीम आणि हे सगळे संघ ग्रामीण भागातले आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना खऱ्या अर्थाने आर्थिक, आरोग्य आणि सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देण्याचं काम हे फेस्कॉम करते आणि ते काम हे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग अतिशय तन्मयतेने करत आहे. आजच्या मेळाव्याला माझ्या पूर्णपणे शुभेच्छा. बघानं आज जो ज्येष्ठांचा आनंद मेळावा आयोजित केला होता त्याला फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मला अत्यंत आनंद वाटतो की हे सर्व ज्येष्ठ नागरिक बहुसंख्य ग्रामीण भागात आले होते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाबद्दल या मेळाव्यात चर्चा झाली. ज्येष्ठांच्या काही थोड्या बहुत मागण्या शिल्लक आहेत त्या देखील सरकार पूर्ण करेल असा मला आशा आहे. यापूर्वीच्या सरकारने देखील ज्येष्ठांच्या जवळपास 70-80% मागण्या पूर्ण केल्यात. त्याच्यामुळे असं काही नाही आणि ज्येष्ठांच्या वरचेवर मागण्या येतच असतात. सरकारकडे आम्ही त्याचा नक्की पाठपुरावा करू आणि यामध्ये आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे. प्रादेशिक विभाग कडून जो आनंदी महामेळावा आयोजित करण्यात आला, गुरुद्वारा लंगरच्या या परिसरामध्ये हा महामेळावा अत्यंत सुलभ रीतीने यशस्वी पार पडलेला आहे. आणि आज आनंद होत आहे की या ठिकाणी आलेले उपस्थित मान्यवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांपासून ते थेट फेस्कॉमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष हा महामेळावा इथे सक्सेस झालेला आहे. यामध्ये मागण्यात आलेल्या मागण्यांवर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांवर विशेष अशा प्रकारचा प्रभाव टाकण्यात आला. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन ज्येष्ठ नागरिकांकडे का लक्ष देत नाही यावर उभयतांनी व्यवस्थित पद्धतीने आपले विचार उभे केले. शासनाने आपल्याकडे ज्येष्ठ म्हणून न पाहता एक अनुभवी आणि समाजाचा घटक म्हणून आमच्याकडे पाहावं आणि आमच्या सुद्धा काही गरजा आहेत त्या इतर राज्यांमध्ये ज्या ज्या सवलती आम्हाला मिळतात त्या सर्व आपल्याही राज्यातील ज्येष्ठांना मिळाव्यात हीच एक अपेक्षा आणि त्यांच्याकडून असलेली एक मागणी. तर या ठिकाणी आजच्या या मेळाव्याचा शेवटचा पाठपुरावा असा आहे की जोपर्यंत या मागण्या मान्य होणार नाहीत किंवा या मागण्यांचा पाठपुरावा केला जाणार नाही तर आम्ही शासनाच्या विरोधामध्ये किंवा आमच्या स्वतःच्या असलेल्या हक्कांना बजावत आम्ही आमरण उपोषणाचा ऐलान करत आहोत. आणि आमरण उपोषण केल्यानंतर जर शासनाचे डोळे उघडत असतील तर लाडकी बहीण, लाडकी भाऊच्या जागेवर लाडकी आजी आजोबा आणि आई बाबा राहतील. धन्यवाद.